जय जिनेंद्र मॅजिक ऑफ स्वादमध्ये स्वागत आहे. चला वाळवण आपण तयारी करूया वाळवणाची. आज केलेले आहे साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या. तर बघा हे बटाटे अर्धा किलो उकळून घेतलेले मी आणि 2 ग्लास साबुदाणा रात्री भिजत टाकलेला होता. साबुदाणा छान फुललेला आहे. हे आलू असे मस्त खिसून घेतले मी. हे उकळलेले आलू आणि साबुदाणा हा आपला एवढा झालेला आहे 2 ग्लासचा. आणि हे अर्धा किलो बटाटे उकळलेले मी छान खिसून घेतलेले. चला तर मग लाईक करा आणि शेअर करायला प्लीज विसरू नका. हा मिरचीचा ठेचा आहे. हा थोडा मिरचीचा ठेचा आपण त्यामध्ये टाकूया. त्यामध्ये मस्त मिरचीचा ठेचा आणि साबुदाणा एकत्र करून मस्त मिक्स करून घेऊ. यामध्येच आपण थोडं चवीनुसार मीठ घालू. आपण दोन्हीही असं एकत्र टाकून छान हे पहा मी मस्त गोळा बनवून घेतलेला आणि आपण हे साच्यानी छान आता वरती जाऊन छान चकल्या करूया. हे बघा मस्त अशी चकली येते. आणि हे आता उन्हात मी वरती अशा छान चकल्या पाडून घेतलेल्या आहे. हे पहा मस्त अशा चकल्या आपल्या तयार होतात. 2 ग्लासच्या एवढ्या सगळ्या भरपूर चकल्या झालेल्या आहेत तयार. छान 2 दिवस कडकड उन्हात मी वाळू दिल्या. आणि हे पाहू शकता तुम्ही. आणि हे बघा मी तळून पण दाखवत आहे. छान फुलते आपली चकली आणि मस्त. हे पहा मी दुसरी पण चकली टाकली तेलामध्ये. हे पण छान फुलली. ह्या पहा आता मस्त अशा आपल्या चकल्या फुललेल्या आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करा. हे बघा छान आपल्या क्रिस्पी आणि क्रंची अशा चकल्या झालेल्या आहे. मस्त खुसखुशीत आपल्या चकल्या तयार झालेल्या आहे. वाव किती छान, एक नंबर. करा की हो मग ट्राय. आम्ही तर केलं, तुम्ही पण करून पहा की हो. चला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.